अध्याय 3 गुरुचरित्र. श्री गणेशाय नमः. येणेपरी सिद्धमुनी सांगता झाला विस्तारोनी. संतोषोनी नामकरणी विनवितसे मागुती. जय जयाजी सिद्धमुनी तारक तू आम्हा लागुनी. संदेह होता माझे मनी आजी तुवा फेडिला. तुझेनी सर्वस्व लाधलो आनंद जळी बुडालो. परमतत्व जोडलो आजीचेनी दातारा. ऐसे श्री गुरु महिमान मज निरोपिले त्वाज्ञान. आनंदमय माझे मन तुझेनी धर्मे स्वामिया. कवणे ठाई तुमचा वास नित्य तुम्हा कोठे ग्रास. होईन तुझा आता दास म्हणोनी चरणी लागला. कृपानिधी सिद्धमुनी तया शिष्य अलिंगोनी. आशीर्वचन देऊनी सांगे आपला वृत्तांत. जे जे स्थानी होते गुरु तेथे असतो चमत्कारू. पुससी जरी आम्हा आहारू गुरुस्मरण नित्य जाणा. श्री गुरुचरित्र महिमान तेची आम्हा अमृतपान. सदा सेवितो त्याचे गुण म्हणोनी पुस्तक दाविले. भुक्ती मुक्ती परमार्थ जे जे वांछिले मनात. ते ते साध्य होय त्वरित गुरुचरित्र ऐकता. धनार्थी यासी अक्षय धन पुत्र पौत्रादी गोधन. कथा ऐकता होय जाण ज्ञान सिद्धी तत्काळ. जे भक्तीने सप्तक एक पढती ऐकती भक्त लोक. काम्य होय तत्कालिक निपुत्रिका पुत्र होती. ग्रहरोगादी पीडन न होती व्याधी कधी जाण. जरी मनुष्यास असेल बंधन त्वरित सुटे ऐकता. ज्ञानवंत शतायुषी ऐकता होय भरवसी. ब्रह्महत्या पापे नाशी एक चित्ते ऐकता. इतुके ऐकूनी त्या अवसरी नामधारक नमस्कारी. स्वामी माते तारी तारी कृपानिधी सिद्धमुनी. साक्षात्कारे गुरुमूर्ती भेटलासी तू जगज्योती. होती वासना माझे चित्ती गुरुचरित्र ऐकावे. एखादा तृषेने पीडित जात असता मार्गस्थ. त्या आणुनी देती अमृत तयापरी तू मज भेटलासी. गुरुचा महिमा ऐको कामी सांगिजे स्वामी विस्तारोनी. अंधकार असता रजनी सूर्योदया परी करी. इतुकिया अवसरी सिद्ध योगी अभय करी. धरोनिया सव्य करी घेऊन गेला स्वस्थाना. असे ठाव ज्ञानपंथी कल्पवृक्ष अश्वत्थी. बैसोनी सांगे ज्ञान ज्योती ऐक शिष्या नामधारका. नेणती सोय गुरुदास्यका याची कारणे उपबाधका. होती तुझ अनेका चिंता क्लेश घडती तुझ. ओळखाया गुरुमूर्तीसी आपुला आचार परियेसी. दृढ भक्ती धरोनी मनसी ओळखीजे मग श्री गुरु. ऐकोनी सिद्धाचे वचन संतोषे नामधारक सगुण. क्षणक्षणा करी नमन करुणा वचने करोनिया. तापत्र याग्नीत पोळलो मी संसार सागरी बुडालो. क्रोधादी जलचरी वेष्टिलो अज्ञान जाळे वेष्टुनिया. ज्ञान नौकी बसवुनी कृपेचा वायू पालावुनी. देहा तारक करुनी तारावे माते स्वामिया. ऐशिया करुणावचनी विनवितसे नामकरणी. मस्तक सिद्धाची या चरणी ठेविता झाला पुन्हा पुन्हा. तव बोलिला सिद्धमुनी न धरी चिंता अंतःकरणी. उठवी तसे आश्वासोनी साकडे फेडीन तुझे आता. ज्यांची नाही दृढ भक्ती सदा दैन्ये कष्टती. श्री गुरुवरी बोल ढेविती अविद्या माया वेष्टुनी. संशय धरोनी मानसी श्री गुरु काय देईल म्हणसी. तेणे गुणे हा भोग भोगिसी नाना कष्टे व्याकुळीत. सांडोनी संशय निर्धार गुरुमूर्ती देईल अपार. ऐसा देव कृपा सागर तुझ नुपेक्षी सर्वथा. गुरुमूर्ती कृपा सिंधू प्रख्यात असे वेदाबोधू. तुझे अंतःकरणी वेधू असे तया चरणांवरी. तो दातार अखिल माही जैसा मेघाचा गुण पाही. पर्जन्य पडतो सर्वांठाई कृपा सिंधू ऐसा असे. त्यातची पात्रानुसार सांगेन साक्षी एक थोर. सखोल भूमी उदक स्थिर उन्नती उदक नाही जाण. दृढ भक्ती जाणा सखोल भूमी. दांभिक ओळखा उन्नत तुम्ही. याची या कारणे मनोकर्मी निश्चयावे श्री गुरुसी. म्हणोनी श्री गुरु उपमा ऐसा कवण असे महिमा. प्रपंच होय परब्रह्मा हस्तमस्तकी ठेवोनिया. कल्पतरूची द्यावी उपमा कल्पिले लाभे त्याचा महिमा. न कल्पिता पुरवी कामा कामधेनू श्री गुरु.
ऐसा श्री गुरु ब्रह्ममूर्ती ख्याती असे श्रुती स्मृती संदेह सोडून एक चित्ती ध्याय पदांबुज श्री गुरुचे इतके परसोनी नामधारक नमन करुनी क्षणैक कर संपुट जोडोनी एक विनवितसे सिद्धासी श्री गुरु सिद्ध योगेश्वरा कामधेनु कृपासागरा विनवितसे अवधारा सेवक तुमचा स्वामी या स्वामींनी निरोपिले सकळ झाले माझे मन निर्मळ वेध लागला केवळ असे चरित्र श्रीगुरूंचे ऐकावाया गुरु त्रयमूर्ती ऐको कानी का अवतरले मनुष्य योनी सर्व सांगावे विस्तारोनी म्हणोनी चरणी लागला मग काय बोले योगींद्र बारे शिष्या तू पूर्णचंद्र माझा बोध समुद्र कैसा तू वा उत्सविला तू ते महासुख लाधले गुरु दास्यत्व फळले परब्रह्म अनुभवले आजीचीने दे तुझं आता हिंडत आलो सकळ क्षिती कवणा नभे ऐशीमती गुरुचरित्र न पुसती तू ते देखिले आजी आम्ही ज्यासी इह परत्रीची चाड त्यासी ही कथा असे गोड त्रिकरणे करोनिया दृढ एक चित्ते ऐकिजे तू भक्त केवळ श्री गुरुचा म्हणोनी भक्ती झाली उंचा निश्चयो मानी माझी या वाचा लाधसी चारी पुरुषार्थ धनधान्यादी संपत्ती पुत्र पौत्र श्रुती स्मृती इह सौख्य आयुष्य गती अंती गती असे जाणा गुरुचरित्र कामधेनु वेदशास्त्र संमत जाणू अवतरला त्रयमूर्ती आपणू धरोनी नरवेश कलियुगी कार्याकारण अवतार होऊनी येती हरिहर उतरावया भूमी भार भक्तजनाते तारावया ऐकोनी सिद्धाचे वचन प्रश्न करी शिष्य राणा त्रयमूर्ती अवतार किंकारणा देह धरोनी मानुषी विस्तारोनी ते आम्हासी सांगा स्वामी कृपेसी म्हणोनी लागला चरणासी करुणा वचने करोनिया सिद्ध म्हणे नामधारका त्रयमूर्ती तीन गुण ऐका आदी वस्तू आपण एका प्रपंच वस्तू तीन जाणा ब्रह्म याचा रजोगुण सत्वगुण विष्णू जाण तमोगुण उमारमण मूर्ती एकची अवधारा ब्रह्मा सृष्टी रचनेसी पोषक विष्णू परियेसी रुद्रमूर्ती प्रलयासी त्रयमूर्तींचे तीन गुण एक वेगळे एक न होती कार्याकारण अवतार होती भूमीचा भार फेडिती प्रख्यात असे पुराणी सांगेन साक्ष आता तुझ अंबरीश म्हणजे द्विज एकादशी व्रताची या काज विष्णूसी अवतार करविले अवतार भावया कारण सांगेन तुझ विस्तारून मन करोनी सावधान एक चित्ते परियेसा द्विज करी एकादशी व्रत पूजा करी अभ्यागत निश्चयो करी दृढचित्त हरिचिंतन सर्व काळ असो त्याची या व्रतासी भंग करावया आला ऋषी अतिथी होऊन हटेसी पावला मुनी दुर्वास ते दिवशी साधन द्वादशी घडी एक आला अतिथी कारणिक अंबरीशास पडला धाक केवी घडे म्हणोनिया ऋषी आले देखोनी अंबरीशाने अभिवंदोनी अर्ध्य पाद्य देवोनी पूजा केली उपचारे विनवितसे ऋषीश्वरासी शीघ्र जावे स्नानासी साधन आहे घटिका द्वादशी यावे अनुष्ठान सारोनिया ऋषी जाऊनी नदीसी अनुष्ठान करती विधीसी विलंब लागता तयासी आली साधन घटिका व्रतभंग होईल म्हणूनी पारणे केले तीर्थ घेऊनी नाना प्रकार पक्वानी पाक केला ऋषी ते तव आले दुर्वास देखा पाहुनी अंबरीशाच्या मुखा म्हणे भोजन केली सिका अतिथी वीण दुरात्म्या शाप देता ऋषीश्वर राजे स्मरला शारंगधर करावया भक्ताचा कैवार टाकून आला वैकुंठा भक्तवत्सल नारायण शरणागताचे रक्षण बिरुद बोलती पुराणे जाण धावे धेनू वत्सासी जैसी शापिले ऋषीने द्विजासी जन्मावेगा अखिल योनिसी तव पावला ऋषिकेशी येऊनी जवळी उभा ठेला मिथ्या नव्हे ऋषींचे वचन द्विजे धरिले श्री विष्णूचे चरण भक्तवत्सल ब्रीद जाण तया महाविष्णूचे विष्णू म्हणे दुर्वासासी तुवा शापिले अंबरीशासी राखीन आपुल्या दासासी शाप आम्हासी तुम्ही द्यावा दुर्वास ज्ञानी ऋषीश्वर केवळ ईश्वर अवतार फेडावयास भूमी भार कारण असे पुढे म्हणत असे
जाणोनी ज्ञानी शिरोमणी, म्हणे तप करिता युगे क्षोणी, न भेटी नवे हरिचरणी, भूमीवरी दुर्लभ. शाप संबंधे अवतोरोनी, येईल लक्ष्मी घेऊनी, तारावया लागोनी भक्त जना समजता. परोपकार संबंधेसी, शाप द्यावा विष्णूसी, भूमिभार फेडावयासी, कारण असे म्हणोनिया. ऐसे विचारुनी मानसी, दुर्वास म्हणे विष्णूसी, अवतरोनी भूमीसी, ज्ञानास्थानी जन्मावे. प्रसिद्ध होसी वेळ 10, उपर अवतार पूर्ण पहा. सहज तू विश्वात्मा महा, स्थूळ सूक्ष्मी वससी तू. ऐसा कार्यकारणे शाप, अंगीकारी जगाचा बाप. दृष्टांवरी असे कोप, सृष्टी प्रतिपाळ करावया. ऐसे 10 अवतार झाले, असे तुवा कुणी ऐकले. महाभागवती विस्तारिले, अनंत रूपी नारायण. कार्यकारण अवतार होती, क्वचित प्रकट क्वचित गुप्ती. ते ब्रह्मज्ञानी जाणती, मूढमती काय जाणे. आणिक सांगेन तुझ, विनोद झालासे सहज. अनसूया अजी ऋषीची भाज, पतिव्रता शिरोमणी. तिचे गृही जन्म जाहले, त्रयमूर्ती अवतरले. कपट वेश धरोनी आले, पुत्र जाहले तियेचे. नामधारक पुसे सिद्धासी, विनोद कथा निरोपिलीसी. देव अतिप्रकट वेशी, पुत्र जाहले कणवे परी. अत्री ऋषी पूर्वी कवण, कवणापासूनी उत्पन्न. मूळ पुरुष होता कवण, विस्तारोनी मज सांगावे. म्हणे सरस्वती गंगाधर, पुढील कथेचा विस्तार. ऐकता होय मनोहर, सकलांभीष्टे साधती. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपआख्याने सिद्ध नामधारक संवादे अम्बरीश व्रत निरूपणं नाम तृतीयोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेया अर्पणमस्तु.